आज रुद्रचा 7वा वाढदिवस होता. घरात सर्व तयारी वैशाली आणि प्रवीणने सुरू केली होती. मावशी प्रकरणानंतर रुद्रसाठी प्रवीणची आई गावावरून आली होती. प्रवीण, झाली की नाही आमच्या राजकुमाराच्या वाढदिवसाची तयारी? आज स्वारी अगदी खुशीत आहेत, म्हणत आजीने फुग्यासोबत खेळत असलेल्या रुद्रच्या डोक्यावर हात फिरवला. हो आई, हे बघ, हा शेवटचा फुगा आणि तिकडे ते माळ लावत आहेत. प्रवीण म्हणाला. आजी, मी बाबाला मदत करत आहे, फुगे फुगवून देतो आहे लावायला. आणि आज तुम्हाला काय देणार माझ्या बर्थडेला? रुद्रने आजीला विचारले. काय हवे आहे तुला सांग, मी देते. आजीने प्रेमाने जवळ घेत म्हणाली. मला ना कार हवी आहे, ती रिमोटची. रुद्र त्याच्या आजीला म्हणाला. काही गरज नाही आहे, ती खेळणी खूप आहेत, त्याच्यासोबत खेळ, नको त्या मागण्या करू नको, समजले ना? वैशाली चिडून म्हणाली. वैशाली, जाऊ दे, माझा पण एकच नातू आहे आणि माझ्यानंतर त्याचे आहे सर्व. रुद्र, देईन मी तुला रिमोटवरची कार, आजी म्हणाली. माफ कर आई, पण तुम्ही त्याला खूप हट्टी करत आहात. जे मागेल ते दिले तर तो पुन्हा असंच करत राहणार. वैशाली चिडून म्हणाली. काही होत नाही हट्टी, आणि झाला तरी हो दे, खूप आहे त्याच्या आजोबांचे. आजी थोड्या रागात बोलल्या. घरातील वातावरण अस्थिर होताना पाहून प्रवीण म्हणाला. आई, तू त्याला घेऊन समोरच्या बागेत का नाही जात? तिकडे तो खेळेल आणि इकडे त्रास पण नाही देणार. इकडे सर्व झाले की कॉल करतो, प्रवीण म्हणाला. वैशाली काही न बोलता किचनमध्ये जेवणाचे पाहायला गेली. चला रुद्रदेव, आपण बाहेर जाऊ, नाहीतर तुम्ही इकडे त्रास देऊन काम करू देणार नाही, म्हणत आजी त्याला घेऊन निघाली. बागेत आजी एका बाकावर बसते आणि रुद्र आपल्या चेंडू सोबत खेळत असतो. तेवढ्यात तिच्या शेजारी एक आवाज येतो. मी बसू का इकडे? साधारण एक 60च्या आसपासची स्त्री येऊन विचारते. हो, बसा ना. त्यावर आजी म्हणते. साधी सफेद साडी, ज्यावर बारीक फुलांचे नक्षीकाम होते, सफेद केस, निस्तेज डोळे आणि एकदम उदास असा चेहरा घेऊन ती स्त्री आजीच्या बाजूला बसली होती. तुमचा नातू वाटतं, त्या स्त्रीने रुद्रकडे पाहत विचारले. हो, तुम्ही नवीन आहात इकडे? आजीने निरखून पाहत विचारले. हो, 4च दिवस झाले. इकडे मागच्या बिल्डिंगमध्ये माझी मुलगी राहते, तिच्याकडे आले आहे. पाय मोकळे करायला बाहेर पडले. माझी नात आहे, पण मोठी आहे, शाळेत जाते. मग घरी मी एकटी, मुलगी आणि जावई कामाला, म्हणून मी बाहेर आले तर तुम्ही दिसला. म्हटलं गप्पा मारू म्हणून आले. ती स्त्री म्हणाली. बरं केलं की, तसे पण मला कंटाळा आला होता आणि हा खूप त्रास देतो घरी, म्हणून मग बाहेर घेऊन आले. तसा रुद्र चेंडू घेऊन आजीकडे आला. त्याच्या तोंडात लॉलीपॉप होते आणि त्यामुळे लाळेची एक धार त्याच्या डाव्या बाजूच्या खालच्या ओठावरून बाहेर गळत होती. त्या स्त्रीने त्याच्या तोंडातून गळणारी लाळ आपल्या पदराने पुसली. अहो, हे काय करताय? नाही म्हणजे तुमचा पदर खराब होईल ना, आजी संकोचित मनाने म्हणाली. असू द्या हो, लहान आहे तो, त्याचे काय? आणि तिने पुन्हा लाळ पुसली आणि त्याचे नाव विचारले. माझे नाव रुद्र आहे, रुद्रने सांगितले. शाळेत जातो का? त्या स्त्रीने विचारलेल्या प्रश्नावर त्याने फक्त होकारात मान डोलावली. छान नाव आहे, चला मी येते, उद्या भेटू, बोलून ती स्त्री उठली आणि निघाली. पण जाताना तिने रुद्रची पापी घेतली आणि डोक्यावर हात फिरून दृष्ट काढली. तसे रुद्र डोळे चोळू लागला. आजीला काही समजले नाही आणि ती म्हातारी स्त्री पण निघून गेली होती. संध्याकाळी रुद्रला तयार करून वैशाली आणि प्रवीण आता स्वतः तयार होऊ लागले होते. बाहेर पाहुणे येत होते. वैशू, वर्ष किती पटकन गेली नाही का? म्हणजे रुद्र 1 महिन्याचा होता, त्याच्यावर आलेले संकट आणि त्यातून काढलेला रस्ता, खूप भयानक होते ते सर्व. प्रवीण विचार करत म्हणाला. हो, भयानक होते खरे, म्हणून मी कोणावर विश्वास न ठेवता सरळ आईना बोलावले. त्यामुळे बाबा तिकडे एकटे पडत आहेत आणि आईची पण तारांबळ उडते, कारण एका ठिकाणी नातू तर दुसरीकडे नवरा, त्या पण तारेवरची कसरत करतात. वैशाली साडी नेसत म्हणाली. मागून प्रवीणने तिच्या कमरेभोवती हात घातले. तशी वैशाली दचकून लाजून म्हणाली. हे काय, कोणी पाहिलं? तर काही नाही, माझी बायको आहे.
आता तिला जवळ घेताना पण मी कोणाचा विचार करू का? प्रवीण मिठी घट्ट आवळत म्हणाला. अहो रुद्रचे बाबा, आपल्या लेकाचा वाढदिवस आहे आणि आपण त्यासाठी बाहेर जाणे गरजेचे आहे. वैशाली प्रवीणला दूर सारत म्हणाली. हो, पण रुद्र एकटा आहे, त्याला एक बहीण किंवा भाऊ देऊ ना खेळायला. प्रवीण जवळ येत म्हणाला. स्वारी जरा जास्त लाडात आली आहे. बहीण भाऊ आपण नंतर पाहू, सध्या मला तयारी करू दे. तू रेडी आहेस तर बाहेर जा. आई एकटे आहेत आणि तुमचे राजकुमार त्यांना त्रास देत असणार. पाहुणे आले आहेत, त्यांना काय हवं नको ते बघ. बोलून वैशाली प्रवीणला बाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेते. पार्टी चांगली होते. रुद्र पूर्ण पार्टीमध्ये एन्जॉय करत होता. सर्व कार्यक्रम संपेपर्यंत रात्रीचे 2 वाजले होते. सर्व दमले होते. रुद्र आणि आजी आधीच झोपल्या होत्या. चला, कार्यक्रम छान झाला, काही प्रॉब्लेम नाही आला. प्रवीण बेडरूममध्ये येत म्हणाला. रुद्र अगदी शांत झोपलेला होता. वैशाली त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. झोपला दमून माझे कोकरू. वैशू, कोकरू नाही, माझा वाघ आहे तो, प्रवीण म्हणाला आणि त्याने त्याला आजीच्या रूममधून रुद्रच्या रूममध्ये घेऊन आला. प्रवीण 6 वर्ष झाली. त्या गोष्टीला जर आपण वेळेत आलो नसतो तरी आज. बोलताना वैशालीचा गळा भरून आला होता. वैशू, झाली ती गोष्ट, आता काही आहे का असे? आणि आता तू आईसोबत असतो, सुरक्षित, म्हणून तुला पण काळजी नसते ना? प्रवीण म्हणाला. त्याला फक्त एवढेच उत्तर वैशालीने दिले. तर तू काळजी करू नको आणि झोप शांत, ठीक आहे? बोलून प्रवीणने दिवा घालवला. रात्रीच्या 2ऱ्या प्रहरी रुद्र गाढ झोपेत असताना अचानक त्याच्या रूमच्या खिडकीवर कोणती तरी सावली आली आणि तिने खिडकीतून रुद्रच्या रूममध्ये प्रवेश केला. रुद्र शांत झोपलेले पाहून ती काळी आकृती त्याच्या शेजारी बसली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हणू लागली. तसे हळूहळू ती काळी आकृती रुद्रमध्ये सामावू लागली आणि त्याच्या शरीरातून सफेद धुरासारखे काहीतरी खिडकी बाहेर पडू लागले. सकाळी आजी लवकर उठून त्यांनी देवपूजा केली आणि चहा पिऊन एक फेरी मारून आल्या. साधारण 10:30ला वैशालीला जाग आली आणि ती रुद्र कसा अजून उठला नाही हे पाहायला त्याच्या रूममध्ये गेली. रुद्र शांत झोपला होता. तिने त्याचा पापा घेतला. तसे तिला त्याचे अंग गरम लागले म्हणून तिने प्रवीणला उठवले आणि रुद्रचे अंग तपासायला सांगितले. प्रवीणला पण ते गरम जाणवले. त्याने लगेच डॉक्टरला कॉल करून बोलावले. तोपर्यंत वैशालीने आजीला सांगितले होते. त्यांनी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यास सुरू केली. डॉक्टर आले आणि तपासले. काल झालेली दगदग त्यामुळे दमला आहे. शिवाय वातावरण पण थंड होत आहे, त्यामुळे ताप आहे. औषध आणि इंजेक्शन दिलं आहे, लवकर शुद्धीवर येईल. बोलून डॉक्टर निघाले. वैशाली रुद्रच्या शेजारी बसली होती आणि बसल्या बसल्या ताईला तिकडे झोप लागली. आजी देवघरात रुद्रसाठी पोथी वाचत होती आणि प्रवीण हॉलमध्ये काही काम करत बसला होता. एक किन्नरी हास्य वैशालीने आपल्या कानाजवळ ऐकले आणि तिला दचकून जाग आली. तर समोरचे दृश्य पाहून तिचे रक्त गोठले होते. समोर रुद्र भीतीवर चिकटून वैशालीकडे पाहत होता. त्याचे पूर्ण डोळे काळेभोर झाले होते. शरीर लालसर काळे झाले होते. चेहरा सफेद पडला होता. आपले काळे दात विचकवत तो वैशालीकडे पाहून हसत होता. त्याला असे पाहून तिने डोळे बंद, नाही, कदाचित मी स्वप्न पाहत असे असा विचार करून पुन्हा उघडले. तसे रुद्र तिच्या तोंडासमोर होता. त्याचे ते हिडीस रूप पाहून वैशाली जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून प्रवीण आणि आजी धावत बेडरूमकडे आल्या आणि समोर पाहिले तर वैशालीने डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि रुद्र तिला बिलगून विचारू लागला. काय झाले आई, तू अशी का ओरडली? मी घाबरलो ना. आता प्रवीण पण चिडला आणि म्हणाला, काय हे वैशू, लहान मूल घाबरले तुझ्या ओरडण्याने. प्रवीणने रुद्रला जवळ घेतलं. प्रवीण, मी मुद्दाम नाही केले रे, मी काहीतरी विचित्र पाहिले म्हणून मी ओरडले. वैशालीच्या डोळ्यात आणि शब्दात तीच भीती होती. मला वाटलं हा आपला रुद्र नाही आहे, हा दुसरा कोणीतरी आहे, भयानक, वैशाली म्हणाली आणि रडू लागली. वैशू, तुला आरामाची गरज आहे, तू थोडी पड.
मी आणि आई पाहतो रुद्रला, ठीक आहे? बोलून प्रवीण रुद्रला बाहेर घेऊन येत असताना रुद्र वैशालीकडे पाहून स्मित हास्य करत होता. कदाचित भ्रम झाला असेल असे समजून वैशालीने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. साधारण 2 दिवसात रुद्रची तब्येत चांगली बरी झाली आणि वैशाली आणि प्रवीण पुन्हा ऑफिसला जाऊ लागले. दुपारी रुद्र घरात चेंडूने खेळत होता. खेळता खेळता त्याचा चेंडू देवघरात गेला. आजी, आजी, माझा चेंडू की नाही त्या रूममध्ये गेला आहे, मला आणून दे ना. रुद्र निरागसपणे त्याच्या आजीला म्हणाला. तू का नाही घेऊन येत? आजी काम करते ना बाळा. आजी रुद्रच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली, मी नाही जाणार तिकडे, मला भीती वाटते, तिकडे काहीतरी आहे. रुद्र घाबरत म्हणाला, काही नाही आहे तिकडे. अरे बाप्पा आहे तिकडे, आणि तिकडे जायची कसली भीती? आजीने विचारले. त्यावर रुद्र काही बोलला नाही आणि दुसऱ्या खेळात रमला. संध्याकाळी आजीने त्याचे हातपाय धुतले, त्याचे कपडे बदलले आणि नेहमीप्रमाणे त्याला देवघरात घेऊन जाऊ लागली. नेहमी रुद्र आजीच्या आधी तिकडे असायचा आणि आजीची पोती घेऊन ती जशी वाचते तशी वाचून तिची नक्कल करायचा आणि त्यावर आजी खूप हसायची. पण आज रुद्र देवघरात पाय टाकायला मागत नव्हता. तो रडत ओरडत होता पण आत येण्यास तयार नव्हता. आजी त्याला हाताला धरून ओढत होती पण तो येत नव्हता. नाही आजी, मला नाही यायचे तिकडे. रुद्र आजीचा हात मागे खेचत म्हणाला. अरे पण का? हे बघ, असे केले ना तर बाप्पा रागावतो. चल बघू आधी आत, रोज तर येतोस, मग आज काय झाले तुला? चल पाहू. बोलून आजी रुद्रला ओढू लागली. त्या झटापटीमध्ये आजीची जपमाळ रुद्रच्या हाताला लागली. एक विजेचा झटका बसावा तसा आजीने त्याचा हात सोडला आणि तो मागे पडला. आजीला काय झाले काही समजत नाही. सावकाश उठून आजी त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याला जवळ घेऊन विचारले, लागलं का रे बाळा? तसे रुद्रने तिला जोरात धक्का दिला. त्याची कृती एवढी जलद झाली की काही क्षण काय झाले हे आजीला सुद्धा समजले नाही. रुद्रने आपला खाली घातलेला चेहरा वर नेला. आजीने त्याच्याकडे पाहिले तसे तिचे रक्त गोठले आणि ती जागीच स्तब्ध झाली. रुद्रचा चेहरा पूर्ण सफेद झाला होता. बुबळ मोठी आणि काळी झाली होती. रागाने तो आपल्या आजीकडे पाहत होता. त्याचा बदललेला अवतार पाहून आजी 2 पावलं मागे सरकली. ए म्हातारे, तुला समजत नाही, एकदा नाही बोललं तर नाही येणार म्हणजे नाही येणार. रुद्र भसाड्या आवाजात बोलला आणि त्याने टेबलवर ठेवलेली सुरी उचलली. हे बघ, मला तुला काही करायचे नाही, पण जर का तू मध्ये आली आणि माझे हे रूप कोणाला सांगितले तर जग बघायला तू जिवंत राहणार नाही. त्यामुळे शांतपणे जे होईल ते पाहत राहायचे. स्वतःचे तोंड उघडले तर तू गेली म्हणून समज. रुद्रचा तो आवाज आणि त्याचे डोळे पाहून आजीचे हातपाय कापू लागले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि रुद्रने हाताने गप्प राहण्याचा इशारा करून दरवाजा उघडण्यास सांगितले आणि स्वतः सोफ्यावर खेळत बसला. आजीने त्याच्याकडे पाहत पाहत दार उघडले. तिचे हात अजून कापत होते. समोर प्रवीण आणि वैशाली उभे होते. आजीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसून येत होती. तिचा चेहरा घामाने भिजला होता. आई, काय झाले? बरे वाटत नाही का? वैशालीने दारातून आजीला पाहून विचारले. त्यावर मागून रुद्र त्याच्या नेहमीच्या आवाजात म्हणाला, आई, काही नाही, आजी दमली आहे. मी आणि ती पकडापकडी खेळत होतो, हो की नाही आजी? रुद्रने विचारले आणि तिच्याकडे पाहून एक स्मित केले. आजीला अजून विश्वास बसत नव्हता की तिने जे काही पाहिले ते सत्य होते की भास. त्याचे मोठे काळे डोळे आणि ते विचित्र रूप आजी समोर आले आणि नकळत ती हो म्हणाली. रुद्र बाळा, आजीला त्रास देऊ नये, आजी आता म्हातारी झाली आहे. प्रवीण रुद्रजवळ बसत म्हणाला. पण बाबा, मग माझ्यासोबत कोणी नाही आहे खेळायला, म्हणून मी आणि आजी आम्ही दोघे खेळत होतो, रुद्र म्हणाला आणि त्याने पुन्हा आजीकडे पाहिले. आजी काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून गेली. रुद्र, नक्की तू काही केले नाही ना? प्रवीणने विचारले. त्यावर रुद्र नकारात मान हलवली. जेवण टेबलवर घेऊन येत वैशाली आजीला आवाज दिला, आई, जेवायला या. तशी आजी 5 मिनिट टेबलवर येते. जेवताना पण काही बोलत नाही.
पण रुद्रची नजर तिच्यावर होती. जेवून सर्व आवरत असताना आजी किचनमध्ये जाते. रुद्र बाहेर प्रवीणसोबत खेळत होता. वैशाली, मला तुला काही खूप महत्त्वाचे सांगायचे आहे, आजी कापऱ्या आणि घाबरलेल्या आवाजात बोलली. हां बोला नाही, काय झाले? वैशाली भांडी लावत म्हणाली. आपला रुद्र. आणि पुढे काही बोलणार तेवढ्यात मागून रुद्रचा आवाज आला. आई झाले का? मला झोप आली आहे. चल ना आजी, मला गोष्ट सांग ना. म्हणून रुद्र आजीकडे त्याच काळ्या डोळ्याने पाहिले. थांब ना बाळा, आजी काहीतरी सांगत आहे ना, वैशाली म्हणाली. रुद्रचे ते रूप पाहून आजी म्हणाली, काही नाही, मी उद्या गावी जाऊन येते. यांचा फोन आला होता तर रुद्रसाठी तू 4-5 दिवस सुट्टी टाकशील का हे विचारणार होते. हो, का नाही, घेईन मी सुट्टी. पण गावी आबा ठीक आहेत ना, वैशालीने विचारले. ठीक आहेत, पण माहीत नाही का बोलावले आहे. तेवढे प्रवीणला सांग. मला उद्या गाडीत बसून देईल तो. मला थकवा आला आहे, मी झोपायला जाते. बोलून आजीने पुन्हा एकदा रुद्रकडे पाहिले आणि तिकडून निघाल्या. वैशाली आणि रुद्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभे होते. नक्कीच काहीतरी गडबड आहे, नाहीतर आई नातवाला पापा दिल्याशिवाय जाणार नाही, वैशाली विचार करत म्हणाली. इकडे रात्री आजीला झोप लागत नव्हती. तिच्या डोळ्यासमोर रुद्रचा तोच भयान चेहरा डोळ्यासमोर आणि त्याचा तोच भयान आवाज कानात घुमत होता. नाही, हे कसे शक्य आहे? माझा रुद्र. आणि असा मला भास झाला का? नाही, भास नव्हता हा. मला चांगले आठवते. त्याचा तो सफेद चेहरा, काळे मोठे डोळे आणि त्याचा तो विचित्र आवाज. नक्कीच, हो नक्कीच हा माझा रुद्र नाही आहे. हे नक्कीच बाहेरचे त्याला लागले आहे आणि मध्ये तो आजारी पण होता. कोणी काही केले का माझ्या बाळावर, की त्याच्या मागे काही लागले आहे? विचारचक्र सुरू असताना अचानक आजीचा दरवाजा उघडला. दारात रुद्र उभा होता. निळ्या दिव्याच्या प्रकाशात तो स्पष्ट दिसून येत होता. म्हातारे, खूप छान काम केलेस जे तू बाजूला झालीस, नाहीतर हाकनाक तुझा पण बळी गेला असता. माझ्याबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ना? लक्षात ठेव, माझे लक्ष सर्व ठिकाणी असते. आता गावी जा आणि पुन्हा येऊ नकोस, नाहीतर. एवढे बोलून काही सेकंदामध्ये दरवाजाजवळ असलेला रुद्र आजीच्या चेहऱ्याच्या समोर आपला चेहरा घेऊन येत म्हणाला. परिणाम खूप वाईट होतील, लक्षात असू दे. काय? रुद्र त्याच्या भसाड्या आवाजात म्हणाला आणि हसत निघून गेला. आजी जी काही विचार करत होती ते खरे ठरले होते. रुद्रला कोणीतरी झपाटले होते, पण ते वैशालीला आणि प्रवीणला कसे सांगायचे याचा विचार ती रात्रभर करत होती. दुसऱ्या दिवशी प्रवीणने आजीला गाडीत बसवले आणि इकडे वैशाली विचार करत होती. इकडे गाडीमध्ये आजीला आठवत होते जेव्हा आज पहाटे देवपूजा करायला उठले असताना सोफ्यावर बसलेला रुद्र दिसला होता. त्याची ते वाक्य अजून त्यांच्या कानात घुमत होते. म्हातारे, तू गावी जातेस, अगदी बरोबर करतेस. इकडून गेली तर वाचशील, नाहीतर तुझं मरण निश्चित आहे. आज इकडून जायचे आणि पुन्हा यायचे नाही, नाहीतर. त्याचा तो विचित्र आवाज आणि त्याचे ते भयानक हास्य आजीच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. हे सर्व बोलणारा तिचा रुद्र नव्हता, तो कोणी वेगळा होता. आई अशा का वागत आहे? कारण त्या रुद्रशी बोलल्या नाहीत ना त्याला बघायला थांबल्या. काल रात्री असे काय झाले जेणेकरून आई रुद्रकडे असे घाबरून पाहत होत्या? नक्कीच मी जे पाहिले होते ते त्यांनी पण पाहिले असणार का? पण मला झाला तो भास होता की सत्य? वैशालीला काही एक समजत नव्हते. आजी अचानक गावी गेल्या. तिला तडकाफडकी रजा टाकावी लागली. वैशाली विचार करत असताना दारावरची बेल वाजली आणि तिची तंद्री भंग पावली. तिने दरवाजा उघडला तर दारात प्रवीण होता. प्रवीण, तुला आई काही बोलल्या का? वैशालीने काळजीने विचारले. नाही, आई काही बोलल्या नाही. का? काय झाले? प्रवीणने विचारले. नाही, काही नाही. मला वाटलं त्यांना काही सांगायचे होते. मला पण ते न सांगताच गेल्या, वैशाली म्हणाली आणि तिने प्रवीणला पाणी दिले. तुला का असे वाटत आहे की तिला काही बोलायचे होते? प्रवीण पाणी घेत विचारले. कारण कालपासून जेव्हा आपण आलो आहोत त्यांनी रुद्रला ना जवळ घेतले आहे ना त्याच्याशी बोलले आहेत. काल पण किचनमध्ये काहीतरी सांगायला आल्या होत्या.
पण रुद्र आला आणि त्याला पाहून त्या घाबरल्या आणि काही बोलल्या नाही. आणि अचानक गावी जाणे, ते पण खोटे बोलून, म्हणजे मला नाही पटत. वैशाली चिंतेच्या स्वरात म्हणाली. खोटे बोलून म्हणजे? आश्चर्याने प्रवीणने विचारले. हो, खोटे बोलून म्हणजे मी गावी कॉल केला होता त्यांना हे सांगायला की आई इकडून निघाले आहेत. काही काम होते का ते? तुम्ही एवढ्या तडकाफडकी बोलावून घेतले. त्यावर बाबा मला म्हणाले काही काम नाही आणि मी तिला बोलावले नाही आहे. वैशाली म्हणाली. काय? प्रवीण पुन्हा आश्चर्याने म्हणाला. मग आई खोटं बोलून गावी का गेल्या? नक्की इकडे काहीतरी झाले आहे. मला वाटले रुद्रने त्रास दिला असेल किंवा काही बोलला असेल, म्हणून मी रुद्रला पण विचारले, पण त्याने काही नाही झाले असेच म्हणाला. मग आई अशा गावी का गेल्या? वैशाली विचार करत म्हणाली. जाऊ दे ग, बाबाची आठवण आली असेल किंवा कंटाळली असेल इकडे, थोडा बदल म्हणून गेली असेल. प्रवीण म्हणाला. हो, असे असू शकते. मी पूजा करून घेते. त्या होत्या तेव्हा त्या करत होत्या, आता मी करते. बोलून वैशाली देवघरात गेली तर तिकडे देवाऱ्यावर आजीच्या गळ्यातली चेन होती, ज्यामध्ये आई तुळजाभवानीचा फोटो होता. बहुतेक आई हे विसरून गेल्या म्हणून वैशालीने त्या आपल्या गळ्यात घातले. सर्व काम करून जेवून वैशाली दुपारच्या वामकुशी घेण्यासाठी आडवी झाली. रुद्र आधीच झोपला होता. त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरून वैशाली झोपली. इकडे झोपेचे सोंग घेतलेला रुद्र गालातल्या गालात हसत होता. रुद्रने आपले संपूर्ण काळे डोळे उघडले आणि थोडा वेळ जाऊ दिला. त्याने वैशालीला पाहिले तर ती गाढ झोपेत होती. हीच ती वेळ आहे समजून रुद्रने वैशालीचा गळा दाबण्यासाठी त्याचे हात तिच्या गळ्याभोवती नेले आणि विजेचा झटका बसावा असे त्याने हात मागे खेचले. त्याच्या एका भयानक किंकाळीने वैशालीला जाग आली. तिने डोळे उघडून पाहिले तर रुद्र एका कोपऱ्यात उभा होता आणि आपल्या हाताकडे पाहत होता. त्याला पाहून वैशाली उठली. रुद्र, काय झाले बाळा हाताला? पाहू. वैशालीने त्याचे हात आपल्या हातात घेतले. त्याचे हात थोडे भाजले होते. अरे बाळा, तुझे हात कसे भाजले? काय झाले सांग ना. काळजीने बोलून तिने रुद्रचे हात हातात घेतले. तसे कारवाचे शिवी देऊन एका घोगऱ्या आणि पुरुषी आवाजात रुद्रने तिला दूर ढकलून दिले. हात लावू नकोस मला, हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे, रुद्र चिडून म्हणाला. त्याचे वागणे आणि आवाज ऐकून वैशाली घाबरली. रुद्रने वर पाहिले तर त्याचे संपूर्ण काळे डोळे, सफेद चेहरा आणि काळे दात पाहून वैशालीने किंकाळी फोडली. वैशालीने आधी पण त्याचा असा अवतार पाहिला होता. तुम्हाला काय वाटते? तुमचा हा देव तुमचे रक्षण करेल? थुकून रुद्र रागाने वैशालीकडे आणि तिच्या गळ्यात असलेल्या लॉकेटकडे पाहू लागला. आज तुझ्या गळ्यात जी चेन आहे तिने तू वाचलीस. म्हातारीने जाताना बरोबर डाव खेळून तुला सुरक्षित करून गेली. तिला जाऊ दिला तेच चुकी झाली. मारून टाकले पाहिजे होते. तिच्यामुळे माझी आई ती संधी हातातून निसटली. पण हरकत नाही, ते लॉकेट तुझ्याकडे आहे. तुझा नवरा तर मोकळा आहे ना? तू नाही, पण तो माझा शिकार होऊ शकतो, नाही का? एवढे बोलून रुद्र जोरात हसू लागले. त्याचे बोलणे आणि अवतार पाहून वैशाली सुन्न झाली आणि आपण जे पाहिले ते भास नसून सत्य आहे हे तिला समजले. कोण आहेस तू आणि माझ्या रुद्रच्या शरीरात काय करतो आहेस? वैशालीने घाबरत आणि रडत विचारले. मी कोण आहे हे लवकर समजेल आणि मी तुझ्या रुद्रच्या शरीरात आहे, तुला आणि तुझ्या नवऱ्याला यमसदनी पाठवायला, रुद्र म्हणाला आणि हसू लागला. नाही, मी हे होऊ देणार नाही. सोड माझ्या रुद्रला, वैशाली चिडून म्हणाली आणि त्याला जोरात धक्का दिला आणि बाहेर जाऊन दरवाजा लावून घेतला. रुद्र ओरडत होता, रडत होता, कधी त्या सैतानाच्या आवाजात तर कधी छोट्या रुद्रच्या आवाजात. वैशालीला स्वतःला थांबवणे कठीण झाले होते, कारण काही झाले तरी ती एक आई होती आणि जगातली कोणती आई आपल्या मुलाच्या त्रासावर खुश होऊ शकत नाही. पण तिचा नाईलाज होता. ती बाहेर आली आणि तिने पहिला कॉल प्रवीणला केला. हॅलो प्रवीण. प्रवीण, लवकरात लवकर घरी ये, वैशाली रडत म्हणाली. हॅलो वैशू, तू ठीक आहेस ना? हॅलो, तू रडतेस का? रुद्र बरा आहे ना? वैशू, तू शांत हो पाहू, प्रवीण समजावत म्हणाला. नाही प्रवीण, तू लवकर घरी ये,
मला काहीच समजत नाही आहे. वैशाली रडत म्हणाली. हो ठीक आहे, येतो मी. आलोच. ठीक आहे, तू काळजी करू नकोस, येतो मी, प्रवीण म्हणाला आणि त्याने कॉल ठेवून दिला. इकडे रुद्र दरवाजावर आघात करू लागला होता. त्याचा आघात हा 7 वर्षाच्या मुला एवढा नव्हता. त्याची ताकद 2 पुरुषांची होती. वैशाली पळत देवघरात गेली आणि अक्कलकोटमधून आणलेली विभूती तिने दरवाजाजवळ टाकली. पुन्हा रुद्रने दरवाजाला धक्का देण्याचा प्रयत्न केला. तसे एक जोरदार विजेचा झटका त्याला बसला. रुद्रला आता दरवाजा तोडणे अशक्य होते. प्रवीणने आपल्या सर्व मीटिंग रद्द केल्या आणि तो वेगाने घराच्या दिशेने निघाला. स्वतःला खूप हुशार समजतेस ना? तुझ्या त्या देवाची उदी इकडे टाकून तुला काय वाटले? तू मला इकडे अडवू शकशील? खूप मोठा गैरसमज आहे तुझा. आता तू बघ, माझ्या हातून तू नाही पण तुझा नवरा नक्की मरणार. येतो आहे ना घरी, पहा आता. एवढे बोलून रुद्र जोरजोरात हसू लागला. काही वेळ शांततेमध्ये गेला आणि बाहेर गाडीचा हॉर्न ऐकू आला. तसे रुद्र खिडकीमध्ये आला तुझा नवरा. आता बघ त्याचा खून कसा करतो. रुद्रने धमकी दिली आणि हसू लागला. वैशालीने रुद्रचे बोलणे ऐकले आणि ती घाबरली. ती प्रवीणची दरवाजात वाट पाहू लागली. तो जसा समोर आला तशी ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. वैशू, काय झाले? सर्व ठीक आहे ना? रुद्र कुठे आहे? बरा आहे ना तो? प्रवीणने विचारले. त्याचे नाव ऐकताच एक भयानक वीज चमकून शरीरातून जावी असे वैशालीला वाटले. आतून रुद्र आता त्याच्या नेहमीच्या आवाजात रडू लागला होता. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रवीण वैशालीला बाजूला सारून बेडरूमच्या दिशेने गेला तर दरवाजा बाहेरून बंद केला होता. प्रवीणला दरवाजा उघडण्यापासून थांबेपर्यंत प्रवीणने दरवाजा उघडला होता. रडून थकल्यासारखा चेहरा करून रुद्र बाबा बोलून प्रवीणला बिलगला आणि पुन्हा रडू लागला. त्याला असे रडताना पाहून प्रवीणचा पारा चढला आणि त्याने आपला मोर्चा वैशालीकडे वळवला. रुद्रला बंद कोणी केले? प्रवीणने रागात विचारले. त्याच्या प्रश्नाने वैशाली घाबरत म्हणाली, मी. पण तिचे वाक्य पूर्ण होईपर्यंत तू आई आहेस का कैदाशीन? स्वतःच्या मुलाला असे कोण बंद करून ठेवते? आज बंद केले, उद्या मारून टाकशील. किती वेळ तो आत होता, त्याची अवस्था बघ. आताच तो आजारातून उठला आहे आणि तू पुन्हा हे करतेस. लाज कशी वाटत नाही? प्रवीणचा राग शांत होत नव्हता. तो वैशालीवर तिचे काही न ऐकता ओरडत होता आणि रुद्र हे सर्व पाहून हसत होता. वैशाली मात्र रडत त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण प्रवीण तिचे काहीच ऐकून घेत नव्हता. त्याने रुद्रला उचलले आणि बेडरूममध्ये जाणार तेवढ्यात वैशालीने प्रवीणला आवाज देऊन थांबवले. प्रवीण, आईने हे तुला घ्यायला दिले आहे. म्हणून तिने स्वतःच्या गळ्यातले लॉकेट प्रवीणच्या गळ्यात घातले. तसे रुद्रने ते पाहिले आणि रागाचा एक जळजळीत कटाक्ष वैशालीवर टाकला. प्रवीण रुद्रला घेऊन बेडरूममध्ये गेला आणि वैशाली देवघरात गेली. देवा, माझे काय चुकले आहे जे मला एवढी मोठी शिक्षा देत आहेस? मी कोणाचे वाईट केले आहे? माझ्या मुलाला किती त्रास होत असेल? का असा निष्ठुर झाला आहेस? वैशाली देवाला जाब विचारत होती आणि रडत रडत वैशालीला तिकडे झोप लागली. इकडे रुद्रला त्या लॉकेटमुळे प्रवीणला काहीच करता येत नव्हते. रुद्र बाहेर आला आणि त्याने पाहिले की वैशाली देवघरात झोपली आहे, जिकडे तो जाऊ शकत नव्हता. रागाने दात ओठ खात तो पुन्हा रूममध्ये गेला. दुसऱ्या दिवशी प्रवीणने ऑफिसमध्ये कॉल करून 3 दिवस सुट्टी टाकली. रुद्र अजून झोपला होता. ब्रेकफास्ट टेबलवर प्रवीण आणि वैशाली ब्रेकफास्ट करत होते. प्रवीणने ब्रेड घेत वैशालीला विचारले, काल तुला बोललो त्यासाठी सॉरी, पण माझे डोके ठिकाणावर नव्हते. काय करू समजत नव्हते आणि त्यात रुद्र एकसारखा रडत होता. त्यामुळे माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी तुला वाटेल ते बोललो. मला माहीत आहे तू असे मुद्दाम करणार नाही, पण त्यावेळी माझे डोके काम करणे बंद झाले होते. वैशू, काय झाले होते नक्की काल? प्रवीणने प्रेमाने तिचा हात हातात घेऊन विचारले. वैशाली काही न बोलता सर्व घेऊन किचनमध्ये निघून गेली. प्रवीण समजून गेला की तिचा राग अजून गेला नाही. प्रवीण जागेवरून उठतो आणि बेडरूममध्ये जाऊन त्याने रुद्रला उठवलं. त्याला आंघोळ घातली
आणि नेहमीप्रमाणे रुद्रला तो देवघरात घेऊन जात होता. चला बाळा, आता आंघोळ झाली आहे तर बाप्पाच्या पाया पडूया. रुद्रचे केस ठीक करत प्रवीण म्हणाला. नाही, मला नाही यायचे तिकडे. रुद्र तोंड वाकडे करत म्हणाला. हे बघ बाळा, असे नाही करायचे. बाप्पा नाराज होईल. चल पटकन, बाप्पाला नमस्कार करू आणि मग नाश्ता करू. मम्मीने तुझ्या आवडीचा नाश्ता केला आहे. प्रवीण त्याची समजूत काढत म्हणाला. प्रवीण त्याला जबरदस्ती देवघरात घेऊन जात असतो. नाही, मी नाही येणार. रुद्र जोरात ओरडतो आणि प्रवीणच्या हाताला हिसका देऊन आपल्या रूममध्ये पळून जाऊन रूम बंद करून घेतली. ह्याला नक्की झाले काय? हा असा का वागतो आहे? प्रवीणने विचार करत असताना वैशाली किचनमधून बाहेर आली आणि तिने एकदा बंद दरवाजा आणि वैशालीकडे पाहिले आणि पुन्हा किचनमध्ये निघून गेली. काय चालू आहे समजेल का मला? इकडे तो देवघरात येत नाही. तू शांत आहे, काही बोलत नाही. नक्की काय झाले आहे ते समजेल का मला? प्रवीण बोलताना त्याचे लक्ष वरती जाते आणि त्याला आठवतो छुपा कॅमेरा जो मावशी वेळी त्यांनी लावला होता आणि त्याचे रेकॉर्डिंग सुरू होते. लगेच मोबाईल काढून प्रवीण फुटेज पाहू लागतो. फुटेज पाहता पाहता त्याच्या अंगावर शहारे येऊ लागतात. तो पूर्ण फुटेज पाहतो. तसेच तो त्याआधीचे म्हणजे आई घरात वेगळी वागत असताना आणि वैशालीने पहिली किंकाळी फोडली होती तेव्हाचे पण फुटेज तो पाहतो. वैशाली त्याच्या मागे उभी असते. प्रवीण आता समजले, मी त्याला का बंद केले होते. तो आपला रुद्र नाही आहे, तो दुसरा कोणीतरी आहे. फक्त शरीर आपल्या रुद्रचे आहे. वैशाली रडत रडत म्हणाली. वैशू, अरे पण हे कसे शक्य आहे? प्रवीण आश्चर्याने विचारतो. मला पण तेच वाटत होते, पण काल जेव्हा आई अचानक गावी गेल्या तेव्हा मला संशय आला. मी गावी फोन केला तेव्हा समजले की त्यांना बोलावले नव्हते. त्यानंतर माझ्यावर रुद्रने हल्ला केला. त्याला बंद केल्यानंतर मी फुटेज पाहिली आणि त्यात जे दिसले त्याने मी पण हैराण झाले. आईना याने चाकू घेऊन घाबरवले होते. आई त्यांना घर सोडून पळून जाण्यास भाग पाडले. त्या रात्री मला सांगणार होत्या, पण ह्याने ते करू दिले नाही. हा माझा रुद्र नाही, हा त्याचे शरीर धारण केलेला सैतान आहे, वैशाली म्हणाली आणि तिच्या कानावर एक भयानक हास्य ऐकू आले. तशी ती बेडरूमच्या दारात पाहिले तर तिकडे रुद्र त्याच्याकडे पाहून हसत होता.